की आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून जे आपल्याला जे मटेरियल लागतं ते सगळे पुरवत असतात. संजूबाबा गायकवाड, भास्कर नाना शिंदे, आमचे सन्माननीय चंद्रकांतजी कारके आणि सगळी माणसं, या सगळ्या माणसांच्या सपोर्टानं हा सगळा आपला एकूणच आपण या आझाद मैदानामध्ये आज यशस्वी झाले. पावसामुळे थोडा दुष्परिणाम झालेला आपल्या मोर्चामध्ये, पण शासनाकडे चांगला मेसेज गेलेला आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आणि पुन्हा म्हणू नका भाऊनी माझं नावं विसरली आणि आम्हाला स्टेजवर बोलू दिलं नाही. मुंबईच्या लोकांनी दीपक आवारे ठाण्याहून आलेले, आपल्या अभयभाऊ शिंदे, ही सगळी मंडळी. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाहीर इशारा द्यायचे आणि तात्पुरती इशारा द्यायचे की आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. तेलंगणाने केले, कर्नाटकने केले. या ठिकाणी वाद लागण्याची शक्यता आहे, भांडण होण्याची शक्यता आहे. ज्याने खाल्लंय त्याची चोरी आता उघड झाली आणि त्याला कळालं आणि तो चोर म्हणून समोर आल्यामुळे आता चोर ती चोर आणि वर शिरजोर झाले आणि चांगलीपणाचा कापडे घालून आम्हाला येरत करायला लागलाय. तो उघडा पडल्यामुळे तो भरकटलाय, घाण शिवाय देतोय, काही बोलायला लागलाय. त्यामुळे आपल्याला या शासनाने याची तात्काळ दखल घेतली पाहिजे, नोंद घेतली पाहिजे आणि बांधवांनी आपलं हे आंदोलन आपण अशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला सांगतो उठू नका लगेच, म्हणजे आपल्याला ज्या सावित्रीबाईंच्या आशीर्वादाने हे आंदोलन पदयात्रा आम्ही सुरू केली. ही काही पहिली पदयात्रा नाही. मी वयाच्या 20व्या वर्षी माझ्याकडे पेपरच्या बातम्या येत्या. 2010 मध्ये आम्ही औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर, त्यावेळेचा औरंगाबाद ते मुंबई पायी पदयात्रा काढली की 2010 मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. संजय इंच्या, चंद्रकांत कारके, त्याच्यावर एक पुस्तक सुद्धा संजय, हे पुस्तक त्याच्यावर लँडमार्कचं पुस्तक आहे. म्हणजे ही लढाई फार दिवसापूर्वी साहेबांचं याच्यामध्ये आयुष्य गेले, अनेक संघटनांचं आयुष्य गेलं आणि आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. फक्त मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की आता सावित्रीबाई मिळणार आणि मगच सगळ्यांनी उठायचं ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांच्या जय अण्णा, जय भीम, जय भारत.